बाकीचे जॉईंट का होत नाहीये? मॅडम बाकीचे नाही आहेत, फक्त आम्हीच होते एवढे जण, 3 जण. की नाही होते वाटतं जॉईंट. आपण सुरू करून देऊ. आज आपण उत्तर शिकू. बुध हा सर्व ग्रहांमधला सगळ्यात लहान ग्रह आहे. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून त्याच्यापेक्षा बुध हा किंचित मोठा आहे. चंद्र जेवढा आपल्याला दिसतो त्याच्यापेक्षा किंचित मोठा आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह जर कोणता असेल तर तो बुध आहे. तरी पण त्याचे सूर्यापासूनचं जे अंतर येतं 3.5 कोटी मैल दूर आहे. सूर्याभोवती 88 दिवसाचा एक प्रदक्षिणा मारतो तो. सूर्यावरती त्याला प्रदक्षिणा मारायला 88 दिवस लागतात. त्याचं मध्यम व्यास 2952 मैल इतका आहे. त्याची जी अक्ष प्रदक्षिणेचा काळ आहे 24 तास 5 मिनिट 0 सेकंदच्या गतीने तो चालतो.
सूर्यापासून याचं जास्तीत जास्त दूर जाण्याचं जर प्रमाण म्हटलं तर सूर्यात आणि ह्याच्यामध्ये फक्त 18 अंशाचा जास्तीत जास्त फरक असतो. त्याच्यापेक्षा जास्त नसतो. राशी चक्रामध्ये सूर्याच्या मागील बाजूला बुधाचा परम इनांतर म्हणजे मावळणं. म्हणजे सूर्योदयापूर्वी तो जवळजवळ क्षितिजावर 1.25 तास पहिले आपल्याला दिसू शकतो आणि मावळल्यानंतर 1.25 तासांनी दिसू शकतो. म्हणजे ही फक्त 1.25 तासांनी तो आपल्याला दिसू शकतो. उगवताना 1.25 तासांनी जिथून सूर्य उगवणार आहे तिथून तो दुर्बिणीद्वारे दिसू शकतो. बुधाचा रंग हा किंचित हिरवट पिवळसर आहे. बुधाला सोमपुत्र म्हणजे चंद्रपुत्र म्हटलं गेलंय, म्हणून चांद्री आणि सौम्य अशी सुद्धा नावं बुधाला देण्यात आलेली आहेत. याला रोहिणीय सुद्धा म्हणतात. रोहिणीय सुद्धा म्हणतात. बुधाची स्वतःची रास येते मिथुन आणि कन्या, अशा त्याच्याकडे 2 राशी आहे. बुधाची सगळ्यात उच्च रास आहे कन्या आणि नीच रास आहे मीन. आतापर्यंत आपण 4 ग्रह पाहिले. 4 ग्रहांमध्ये तुम्ही बघितलं का, जो ग्रह एक त्याचा शत्रू आहे त्याचीच रास त्याला उच्च भेटते. जर बघितलं तर बघा, सिंह राशी चंद्रचा शुक्र हा शत्रू आहे, तो वृषभ रास उच्च आहे. मंगळाला शनी शत्रू मानतो, तर मंगळ उच्चेचा मकर राशीत उच्चेचा आहे. तर बुधाला तर कन्याच दिलेली आहे. पण काही ठिकाणी हे दिलेलं आहे. त्याचं कारण माहितीये? कारण ते ग्रह कसं असतं, शत्रू शत्रू मित्र पण होतो. म्हणून ते ग्रह काही वेळा त्या ठिकाणी चांगली फळं पण देऊन जातात, म्हणून ती रास उच्च म्हटली गेलेली. तसं कन्या रास ही बुधाची उच्च रास आहे. नीच रास आहे मीन. आणि भूमीचे बुधाची तत्व हे पृथ्वी तत्व आहे. दिशा उत्तर आहे. स्थानबल त्याचं प्रथम आहे. त्यानंतर तो नपुसक आहे. जातकामधली नपुसकता बुधाच्या स्थितीवरनं कळते. त्याचे मित्र ग्रह रवी, राहू, शुक्र आहे. समग्रह मंगळ, शनी, गुरु आहे. शत्रू ग्रह चंद्र आहे. त्यानंतर एक मिनिट लावा. सॉरी. ठीक आहे. बुध हा सौम्य ग्रह आहे. बुधाचं जर सगळ्यात कॉमन तत्व जर म्हटलं, बुध हा ज्याच्या सोबत जातो त्याप्रमाणे फळ देतो. म्हणजे कसं, बुध हा रवी बरोबर गेला तर गव्हर्नमेंट जॉबला बूस्ट करत. चंद्राबरोबर गेला तर चंद्राची जी तत्व आहे त्याला अजून मदत करल. शनी बरोबर गेला म्हणजे ज्या ग्रहाबरोबर बसल त्या ग्रहाप्रमाणे तो फळ द्यायला सुरू करतो. बुधाला फक्त 7वी दृष्टी आहे. मंगळाला आपण 3 दृष्ट्या पाहिल्या, बाकी 2 ग्रहांना आपण 7वी दृष्टी पाहिली. तर बुधाला सुद्धा 7वीच दृष्टी आहे. हा नैसर्गिक सौम्य ग्रह आहे. पण पाप राशीत किंवा पाप दृष्टीत किंवा पाप ग्रहासोबत जर असेल तर हाही ग्रह पापीच ठरतो. मी आधीच बोलली, शुभ ग्रहाबरोबर गेला तर तो शुभ फळ देणार, पाप ग्रहाबरोबर गेला तर पाप ग्रह फळ देणार. हा चटकन बदलणारा ग्रह, कारण हा द्विस्वभावी ग्रह आहे. म्हणून तो ज्याच्याबरोबर जाईल तसा तो होतो. जसं राजकारणी आज काँग्रेसमध्ये मग ते काँग्रेसच्या बाजूने बोलणार, भाजपमध्ये गेले की भाजपच्या बाजूने बोलणार.
तसं बुधाचं आहे. बुधा शनी बरोबर केलं तर शनीच्या बाजूने बोलणार, मंगळाबरोबर आलं तर मंगळाच्या बाजूने, चंद्राबरोबर आलं तर चंद्राच्या बाजूने ही स्थिती बघायला मिळते. हा चटकन बदलणारा ग्रह आहे. त्यात हा रजोगुणी आणि वैश्य वर्णाचा आहे. याला नपुसक ग्रह संबोधलं गेलेलं आहे. बुध हा शास्त्रीय राशींमध्ये बलवान असतो, म्हणजे 3, 6, 7, 11 या बौद्धिक राशी आहे, वायू तत्वाच्या राशी आहे. वायू तत्वाच्या राशींमध्ये ह्याला जास्त बल मानलं गेलंय, कारण बुध हा वायू तत्वाचा आहे. शास्त्राचं ज्ञान घेणे, बौद्धिक क्षमता, एखादी गोष्ट पाठांतर करणे, जी गोष्ट लक्षात ठेवण्याची जी पॉवर ठेवतो तो बुध ग्रह आहे. कारण बुध हा भौतिक राशीचा ग्रह आहे. म्हणून आपल्याला जो विसराळूपणा आहे किंवा खूप जुन्या गोष्टी, जुना रस्ता, काही लोक असतात बा 20-30 व 15-20 वर्षापूर्वी पण त्या स्पॉटला जाऊन आलेले असतात, तरीही त्यांना बरोबर ती गल्ली, ते घर, कलर सगळं लक्षात राहतं. आणि काही लोक कालचं पण विसरून जातात. ही जी विसराळूपणा किंवा खूप जास्त स्मरणशक्ती, ह्या गोष्टी आपल्याला बुध ग्रह देतो. त्यानंतर वक्तृत्व, मी कालच सांगितलं की बुधाकडे वाचा आहे, म्हणून जातकाचं जे वक्तृत्व आहे, स्पष्ट बोलणं, अडखळत बोलणं किंवा स्तोत्र बोलणं किंवा व्यक्तिमुख होणं, ही पण स्थिती बुधाकडे आहे. जसं आता बुधा मंगळाबरोबर गेला तर जातक हा स्पष्ट बोलणार, कारण मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह, बुध हा वायू तत्वाचा ग्रह. वायू आणि अग्नी एकत्र आल्यावर काय होतो, सगळीकडे तो अग्नी पसरतो. मग हे लोक तसंच बोलणार की त्यांचं बोलणं सगळीकडे पसरत राहणार आणि हे दुसऱ्यांचं पण तिसऱ्यांना सांगणार, पसरवण्याचं काम करणार. बुध रवी आला तो मोजकं पण स्पष्ट बोलणार. रवी हा राजा ग्रह. राजा जास्त भारूड भरतार बोलतो का? नाही, मोजकच बोलतो. मग बुध हा रवी बरोबर आला तर जातक हा मोजकं बोलणार. चंद्रा बरोबर आला तर जातक हा सौम्य वक्तृत्व करणार, जास्त मोठा आवाज नाही, सायलेंट. बुध हा गुरु बरोबर आला तर ज्ञानाचं वक्तृत्व होणार. शुक्रा बरोबर आला तर थोडस वल्गर टाईप समोरच्याला बोलण्याचं वक्तृत्व होणार. तसंच बुध राहू हा वाचेमध्ये प्रभुत्व देतो, पण कधी कधी तो तोत्र बोलायला लावतो. बुध केतू हा बोलण्यामध्ये गुपित ठेवायला लावतो, कारण तुम्ही ती तत्व शिकलेली नाही राहू केतूची, म्हणून ती कळणार नाही. या गोष्टी आहे, जसा ग्रह बसणार तसं त्याचं वक्तृत्व ठरणार किंवा त्याची बौद्धिक क्षमता ठरणार की बुद्धी कशी आहे. रागीट स्वभाव नुसतं मंगळ नाही, बुध मंगळ आलं तर जातक जास्त रागीट होणार, कारण बुद्धीचा कारक बुध आहे आणि रागीट स्वभावाचा कारक मंगळ आहे. बुद्धी ट्रिगर झाली तर माणूस हा रागीट होणार. त्याचबरोबर हा तीक्ष्ण बुद्धीचा, कोणतीही गोष्ट त्वरित आणि सहज आकलन करून देणारा ग्रह आहे. बुध हा तुला राशीत जातकाची मती सर्वात प्रकारच्या विद्येत चालवतो, कारण तुला ही राशी न्याय तत्वाची राशी आहे, तुला ही वायू तत्वाची राशी आहे, ती त्याला पोषक आहे, म्हणून त्या राशीत तो अति हुशार म्हटला गेलेला आहे. मुंबईत जर आला तर एकदम विद्वान, वक्तृत्व करणारा आहे. बुद्धी सर्वगामी असते. शास्त्र, इंजिनियर, मेडिकल, तंत्रज्ञान, वेदांत याचंही प्रमेय आकलन करणारा हा ग्रह आहे. बुध हा मार्मिक आणि चपळ पण आहे. प्रतिभा, विचारवासी, रागही ताबडतोब येतो, गणितातही चांगली बुद्धी असते. याही गोष्टी बुधाकडे बघायला मिळतात. हा ग्रह सूर्याच्या पगामी झाला असेल, म्हणजे सूर्याच्या जवळ किंवा सूर्याच्या अगोदर उगवला असेल तर त्याची गती सूर्याच्या गतीपेक्षा कमी होऊन जाते व तो सूर्याजवळ येत असताना दिसतो आणि राशी चक्रात त्याची पुढे जाण्याची गती कमी होऊन तो शून्य होऊन वक्री गतीत दिसतो. आणि तो सूर्याजवळ आला की तो मग सूर्य त्याला अस्त करतो म्हणजे फलहीन करतो. बुधाला फळ नाही राहत, तो ज्याची फळं द्यायची ती सुद्धा फळं तो देत नाही. कोणताही ग्रह सूर्याजवळ आला तर तो बलहीन होऊन जातो, तो फळं देत नाही. बुध हा शिक्षणाचा ग्रह. शैक्षणिक क्षेत्र, शिक्षणात प्रगती, कोणतं शिक्षण घेणार, शिक्षणात बुद्धी कशी असणार हे बुध दाखवणं.
त्याचबरोबर शिक्षणातला जसं सायन्स विषय मंगळाकडे आहे, अर्थशास्त्र, अर्थसंकल्प रवीकडे आहे, राजकारण, तसं गणित हे बुधाकडे आहे. गणित हे बुध दाखवतो की गणितात यश अपयश, कोणाला सीए व्हायचं असतं, चार्टर्ड अकाउंटंट आहे, हे सुद्धा बुध दाखवतो. चातुर्य, शहाणपणा, वक्तृत्व, बुधाकडे लेखन पण आहे. कारण जिथे बुद्धीचा गरज आली, बुद्धीला चालना दिल्यावरच माणूस त्याचं लेखन, पुस्तक लिहू शकतो, पेपरमध्ये लेख लिहू शकतो किंवा न्यूज लिहू शकतो, म्हणून लेखन आहे. बुध हा नवीन वस्त्र पण दाखवतो, भव्य इमारत, हिरवा रंग, शिल्पशास्त्र, ज्योतिष, धार्मिक स्थळांची भेटी, व्यापार, मृदू भाषा, वेदांत, आईचे वडील, नपुसकत्व, कातडे, संन्यास, मानेचा भाग, भीती, हेमंत ऋतू, विष्णू भक्त, शूद्र, वायव्य दिशा, निपक्षपाती, व्याकरण, भाषेवरती कमांड, कोणत्याही भाषेवरती, विद्वान, रत्न ओळखणारा, पाठांतर, स्मरणशक्ती, टापटीप, पद्धतशीर आणि बिनचूक काम करणारा, या सगळ्या गोष्टी बुधाकडे येतात. बुध जो आहे ना, तो एक 15 ते 20 वर्षाचा मुलगा धरा, जो एकदम ऍक्टिव्ह मुलगा आहे, की त्याला प्रत्येक गोष्टी पटकन तो आकलन करतो, पटकन शिकतो, पटकन करण्याची तयारी ठेवतो, त्याच्यात जिद्द आहे, चिकाटी आहे, सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. जे 15 ते 20 वर्षाचा मुलगा असतो ना, त्याचं जे राहणं, खाणं, पिणं, त्याच्या जे चॉईस, प्लस त्याची जी बौद्धिक क्षमता, या सगळ्या गोष्टी जे आपण बघतो, ते सगळं बुधामध्ये असतं. त्या सगळ्या गोष्टी बुधाकडे आहे. बुध हा आनंदी ग्रह आहे, परंतु अस्थिर सुद्धा आहे. तो स्थिरत्व देत नाही, कारण द्विस्वभावी ग्रह आहे. कारण तो ज्या राशीचा स्वामी आहे, त्या राशी सुद्धा द्विस्वभावी आहे. म्हणून हा द्विस्वभावी ग्रह आहे. हा नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असणारा आहे. स्वतःचं वैयक्तिक मत नाही याला. हा ज्याच्या सोबत जाईल त्याप्रमाणेच वागणार. स्वतःचा कमीपणा झाकण्याकरता तो दुसऱ्याची मदत घेणार, आणि मग नाहीच भेटली तर मग कावेबाद, चातुर्य दाखवणार की माझ्या इतका हुशार कोणी नाही. हे सुद्धा आहे. त्याचबरोबर चातुर्य हे गुण बुधाकडे पत्करले आहे. हे गुणधर्म मंगळ, रवी ह्याच्या विरुद्ध आहे. बुधाची तुलना पाऱ्याची करतात. पारा हा द्रव आहे, जो आपण पाऱ्याचं शिवलिंग म्हणतो. दिसणारा चांदीसारखा आहे, पण विषारी आहे. पारा द्रव पदार्थ असून वजनाला जास्त जड आहे, आणि पारा धरायला गेला तर हाताला लागत नाही. आपण शिवलिंग जरी पाऱ्याचं घेतलं तर हातातून सटकतं, चपळ आहे. पारा एका ठिकाणी राहण्याकरता आपल्याला युक्ती योजावी लागते. त्याचप्रमाणे बुधाकडे काम करून घ्यायची असेल तर इतर ग्रहांचा संयोग आपल्याला लागतो, त्याशिवाय आपण करू शकत नाही. बदलत्या परिस्थितीनुसार वागण्याची कला आत्मसात करणे हे बुधाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही ग्रहाचा उपयोग, दुरुपयोग, गुण अवगुण असतात, हे त्या ग्रहांच्या कुंडली, राशी, भाव, परिस्थितीप्रमाणे दिसून येतात. उदाहरणार्थ, राशीबल म्हणजे राशीत बसणं, त्याचा स्वामी. स्थानबल, स्थानाचा स्वामी बुध उत्तम बुद्धिमत्ता देईल. तर निर्बली म्हणजे 6-8-12 मध्ये आला बुध तर कमी बुद्धी देईल. अशा वेळी चंद्रही दूषित असतं, तर जातक हा वेडसर असू शकतो. बुधाला निरोप्या म्हटलं गेलंय, म्हणून हलकी कामं करणारे, दोन शत्रू गटात मध्यस्थी करणारे, इकडची गोष्ट तिकडे करणं, राजकारणी स्वभाव बुधाला संबोधले. बुधाला परावलंबी ग्रह म्हटलं आहे, म्हणून त्याचे पहिले ते आपण तसे पाहिले तर बुध हा पुष्कळ बाबतीत स्वतंत्रच आहे. मनुष्य हा इतर प्राण्यांवर पेक्षा थोडा वेगळा आहे. बुद्धीचा उपयोग फक्त मनुष्यच करू शकतो, आणि इतर प्राण्यांपेक्षा तो श्रेष्ठ मानला गेलेला. प्राण्यांपेक्षा तेवढी बुद्धी नसते आणि तारतम्य भाव नसतो. त्यामुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानला गेलाय. मनुष्याने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पुष्कळ ठिकाणी निसर्गावर जय मिळवला
आहे. माणसाचा चंद्र, मंगळावर जाऊन पोचले आहेत. सागराच्या तळाचे संशोधन केले आहे. इतर किती जरी नवीन नवीन शोध लावले आहेत, असाध्य गोष्टी साध्य झालेल्या आहेत आपल्या बुद्धीच्या प्रभावाने. हिंस्र पशूंच्या आपल्या नामनाप्रमाणे सर्कसमध्ये काम करण्यात लावले आहे. हा कारणाचा प्रभाव म्हणजे बुधामधला बुद्धिमत्तेचा प्रभाव. तेच लोक हुशार आहे जे ह्या गोष्टीचा शोध लावू शकले. त्यांचा बुध सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह आहे, ते धरून चालायचं. जसं आता आपण पाहिलं की मंगळ हा आसिक्त बुद्धी देतो. आसिक्त बुद्धी म्हणजे की फिजिकल रिलेशनशिपच्या बाबतीत तो फॅन्टसी असं आसिक्ती वागतो. त्याचं कारण मंगळ नीचेचा असेल, तिथं बुध नीचेचा आला मंगळाबरोबर, किंवा मंगळ बुध दोन्ही स्थिती खराब असेल, तेव्हा ह्या गोष्टी घडू शकतात. कारण बुद्धिमत्ता आहे, बौद्धिक क्षमता बुधावरनं समजते. तसंच नपुसकत्व, नपुसकत्व हे बुध दाखवतो की जातकामध्ये नपुसकता आहे का, ही स्थिती बुध दाखवणार. जर बुध तुमचा नीच राशीत असेल, बुध हा 0 अंशावर असेल, 0 ते 10 अंशावर असेल, तर असा व्यक्ती फिजिकली हॅप्पी नसतो, किंवा तो लाईफ पार्टनरला फिजिकली हॅप्पी ठेवू शकत नाही. त्यासाठी बुधाला बूस्ट करणं गरजेचं असतं. त्यामुळे बुध पण पत्रिकेमध्ये चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे. तो निश्चित राशीतही नको, तो अस्तंगत स्थितीतही नको, तो जास्त पापग्रहांबरोबर पण नको. कारण अति फिजिकल रिलेशनशिपचं ऍडिक्टेड होणं आणि बिलकुल नसणं, या दोन्हीही गोष्टी चुकीच्या आहेत. म्हणून बुधाची स्थिती जर खराब असेल तर ती सुव्यवस्थित करणंही गरजेचं आहे. त्या पद्धतीने जातकाला आपण उपाय देतो. काहींचे शांती कर्म सांगतो, काहींना आपण रत्नदा सांगतो, काहींना ब्रेसलेट, काहींना जप सांगतो. ही स्थिती आपण बघतो. त्यामुळे बुध हा पत्रिकेत चांगल्या स्थितीत असणंही गरजेचं आहे. खूप जण संतान सुख फक्त शुक्रवारने सांगतात. मुलाचं असो किंवा मुलगी, लेडीज असो किंवा जेंट्स असो. शुक्र हा फक्त शुक्राणूचा कारक आहे. मंगळ हा फिजिकल अब्यूज किंवा फिजिकल रिलेशनशिप मध्ये किती तो चांगली व्यवस्थित माणूस म्हणू शकतो आपण, असा आहे ते सांगतो. ऍक्टिव्हनेस त्याचा. बुध हा एकदम म्हणजे नपुसकत्व आहे का नाही ते दाखवणार, शुक्राणूची कमतरता दाखवणार. तसं लेडीजचा विचार केला तर लेडीजच्या पत्रिकेमध्ये आपल्याला बुध, चंद्र आणि गुरु चांगल्या स्थितीत असावा लागतो. चंद्र हा स्त्रीचा मानसिकता दाखवतो, मासिक धर्माच्या अडचणी दाखवतो. स्त्रीला मासिक धर्मासंबंधित अडचणी असेल तर वैवाहिक संतान सुखाला अडचणी येतात. चंद्र हा खराब स्थितीत असेल तर मासिक धर्माच्या अडचणी आपण बघतो. बुध हा खराब असेल तर मग तो तिला सुद्धा संतान सुखाला त्रास देतो. म्हणजे जे लेडीजचं अंडाशय असतं तिथे अंडे तयार होणं वगैरे, याला तो प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. आणि गुरु हा दाखवतो की संतान सुख की होणार की नाही होणार. तिघांपैकी 2 ग्रह तरी चांगले पाहिजे, म्हणजे जेणेकरून लेट का होईनाच पण संतती सुख समोरच्याला प्राप्त होतं. ही स्थिती आपल्याला बघायला मिळते ग्रहस्थितीवरूनच. त्यानंतर बुधाची जर नक्षत्र म्हटली, आश्लेषा, ज्येष्ठा आणि रेवती ही नक्षत्र आहे. आणि या राशीत अनुक्रमे या नक्षत्रांच्या राशीमध्ये मंगळ, चंद्र, बुध नीच असेल किंवा जलतत्वात नक्षत्र असेल तर रवी हा राजा आहे, चंद्र ही राणी आहे, बुध हा युवराज आहे. म्हणून खेळकर वृत्तीचे हे तिघ आहेत. त्यामुळे पुढारीपणा, जबाबदारीपणा हे काम बुधाला परवडत नाही. कामे बाजूला लोक बहुतेक शोर नसतात. शूरत्व अंगळाकडे अंमल करतं. शूरत्व कावेबाजी एकमेकाविरुद्ध आहे. म्हणजेच या गुणांनुसार बुध आणि मंगळ एकमेकांचे शत्रुत्व घेतात. पण कुंडलीत मंगळ बुध समसप्तम योग, समसप्तम योग म्हणजे मंगळापासून बुध 7वा, बुधापासून मंगळ 7वा असं जर आलं तर असा जाता चालाक आणि
उच्छादी स्वभावाचा असतो. याविषयी त्या माणसामध्ये कावेबाजीपणाची किंचितशी छटा असू शकते, जास्त नाही. परंतु तो व्यक्ती चालाक वृत्तीचा, युक्त युक्त प्रयुक्त शोधण्यासाठी ताकद लावणारा असतो. चंद्र हे मन, तर मनाचं अपत्य कल्पना ही बुधाचं काम आहे. एखादी वस्तूचं निरीक्षण करणं, ऑब्झर्वेशन शक्ती कशी असेल जातकाची, की ती बारीक असेल, ती गोष्ट आपल्याला बुध दाखवतो. जर CID म्हणा किंवा क्राईम डिपार्टमेंट म्हणा, जिथे हे लोक शोध घेतात, किंवा सायंटिस्ट म्हणा, त्यांना चंद्र बुध या ग्रहाची आवश्यकता जास्त असते. असेच लोक जाऊ शकतात. कारण चंद्र हा विचार करायला भाग पाडतोय चांगला, आणि तिथे बुध आला तर तो ऑब्झर्वेशन देतोय. दोन्ही ग्रहांची जर युती आली तर हे चांगले ऑफिसर बनू शकता. आणि परत समोरच्याच्या मनात काय हावभाव आहे हे पण कळतं. कसं असतं बघा, तुम्ही क्राईम ब्रँचचे लोक किंवा काही लोक असतात, त्यांना समोर जर पाहिलं तर आपल्याला काय वाटतं, हे आपल्याला माहित नाही की आपल्या मनात काय चाललंय, पण ते त्यांना माहित असते की हा खरं बोलतोय का, हा खोटं बोलतोय का. त्यांच्याकडे डोळ्यांचे हावभाव, तोंडाचं एक्सप्रेशन, त्यावरनं ते ओळखून घेतात. त्याचं कारण आहे बुध ग्रह आणि चंद्र ग्रह. चंद्र बुध शुभ योगात असेल तर बुद्धिमानी राजकारणी माणसं जन्माला येतात. त्यामुळे मन आणि बुद्धिमत्ता दोन्हीही हुशार आणि विद्वान जातक जन्माला येतो. चंद्र बुध हा शुभ योगाने बुद्धिमान माणसांना जन्माला येण्यासाठी आपली सर्व काम कौशल्य पार पाडतो. बुधाच्या दोन्हीही राशी द्विस्वभावी राशी आहेत. मिथुन बौद्धिक काम, तर कन्येत उत्पादक मनाच्या विचारांचं सामर्थ्य आहे. त्यातील मनाची चंचलता आहे. बुधाचा दुसरा मोठा गुण म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे सूक्ष्म निरीक्षण करणे. यामुळे गोष्टीमध्ये बारकावी बघायला मिळते. बुधाचे अवगुण दुसऱ्यांवर टीका करणे, खोट्या सह्या करणे, खोटी बनावट दस्तावेज करणे, लावालावी करणे, टापटीप बिनचूक पद्धतशीर काम करणे, हस्तकौशल्य, वैद्यकीय, सांपत्तिक, राजकीय वैभव, व्यापार, याही गोष्टी बुधाकडे आहेत. ज्योतिष सुद्धा बुधाकडे येतं. बुध हा वक्तृत्व, लेखन, प्रिंटिंग, छापखाने, स्टेशनरी, दुकानं, वर्तमानपत्र, संपादक, व्यापार, अध्यापन, चित्रकला, शिल्पकला, जमा खर्च लिहिणारे बँकर, हुंडांवर शेतकऱ्यांचे पतपड्या लिहिणारे, जिथे गणिती विषय येतो अशा ठिकाणचं. परत विद्या मंदिर बुधाकडे आहे, वाचनालय आहे, कॉलेज आहे, सट्टे जुगाराची ठिकाणं, दागिन्यांची दुकानं, हुंडांवर कचे, हे आपलं कोर्ट, आडत दुकान, छापखाने, वर्तमानपत्र, संपादन, क्राईम डिपार्टमेंट, त्यानंतर हिडन ऑफिसर आहे, परत तुम्हाला सायंटिस्ट आहे, हे सुद्धा बुधाकडे येतात. वेळ आणि मानसिक विकार, मुकेपणा, बोलण्यात दोष, अडखळत किंवा चाचरत बोलणे, मज्जातंतूचे विकार, निद्रानाश, मुलाला आकडी येणे, फेफरे, बुद्धीचे आजार, श्वसनाचे त्रास, क्रिया, अस्थमा, न्यूमोनिया, नाक, मेंदू ह्या संबंधित आजार, परत त्याचबरोबर शिक्षण, याही गोष्टी बुधाकडे आपण बघत असतो. असा हा बुध ग्रह आहे, जो जातकाला शाब्दिक, बौद्धिक स्थिती, जातकाची शाब्दिक, बौद्धिक आणि शारीरिक तिन्ही गोष्टी हा बुध दाखवतो. म्हणजे बोलण्याचं वक्तृत्व, बौद्धिक क्षमता आहे, आणि शारीरिक फिजिकल बाबतीत आहे, या गोष्टी बुध दाखवतो. आलं लक्षात? आपण काय करू, मी तुम्हाला उद्या लिहून देते, कारण तुम्हीच दोघं ना, बाकी जॉईन नाही झालेले. म्हणजे उद्या परत समजावून परत लिहून देते. ठीक आहे स्वातीताई?
थांबूया मग आपण. जय श्रीराम, जय परशुराम.